हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय नवीन ब्लॉग. सो आज मी आलेली आहे बघा, तुळजाभवानीचं मंदिर आहे ठाण्यामध्ये, तिथे आलेली आहे. तो तुम्हाला दाखवते कसं आहे मंदिर वगैरे. तर आपण चला बघूया. ओटी घेतलेली आहे आणि आता मी चाललो. खरं तर आमचा अचानकच प्लॅन झाला होता रात्री जाऊया असं, त्यामुळे इकडे ठाण्यात आले. मी तुम्हाला मंदिर दाखवते बघा. आणि मी हे लेहंगा घातला आहे आणि तर चप्पल काढून जायचं आहे. तर मला असं चालत्या वेळेस पण प्रॉब्लेम. इथे पण आहे चप्पल काढण्यासाठी. आज संडे असल्यामुळे गर्दी आहे थोडीशी, पण दुपार असल्यामुळे थोडीशी कमी तरी गर्दी आहे. एवढी जास्त गर्दी नाही आहे. जेवढे पण लोक देवीसाठी ओटी घेऊन जातात, काही पण घेऊन जातात, फुलं वगैरे, वेणी वगैरे, त्या सगळं सामान आहे हे देवीला घातलं जातं आणि जे अगोदरचा चढवलेलं असतं ते काढून मग ते रिटर्न आपल्याला दिलं जातं. असं खूप छान आणि खूप सुंदर पद्धत आहे, जेणेकरून सगळ्यांच्या वस्तू ज्या आपण घेऊन जातो देवीसाठी, वेणी वगैरे, फुलं वगैरे, ते सगळं देवीपर्यंत पोहोचलं जातं. मी तर कधी तुळजापूरला नाही गेले आहे, तिकडचं दर्शन नाही घेतलं आहे, पण हे दर्शन घेऊन असं वाटतं की मी साक्षात तिकडे जाऊन आलेले आहे. असं स्वरूप आहे या आईचं, मूर्तीचं अगदी डिक्टो आहे. इतकी सुंदर सुरेख अशी मूर्ती आहे मंदिरामधली. आता बघा आमचं दर्शन झालेलं आहे. फोटो वगैरे, व्हिडिओ वगैरे काढले आणि आता मस्त बसलो आहे. थोडा वेळ बसू आणि त्याच्यानंतर मग मंदिर तुम्हाला दाखवते. हे बघा मंदिराचे पूर्ण जे काम आहे ते दगडांनी केलेलं आहे. म्हणजे असं लांबून असं वाटतं ना की थर्माकॉलने केल्यासारखं, पण जे आहे ना काम असं इतकं भारी वाटतं आहे. बघितल्यानंतर पूर्ण मंदिरामध्ये आहे ना थंडावा आहे. पूर्ण असं कूल असं वाटतं आहे. बाहेर जरी ऊन असलं ना तरी पण मंदिरामध्ये एकदम थंडावा आहे. कंटिन्यू पब्लिक चालूच आहे. आणि इकडे देवीचा गाभारा. काय कसली पूर्ण असं काम दगडाने म्हणजे कोरून केलेलं आहे. सिमेंटचा वापर नाही केला आहे. सर्वच भक्तांना तुळजापूरला जाणं शक्य नाही, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारलं गेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ तुळजाभवानी ही कुलस्वामिनी आहे, हे तर सर्वांना माहितीच आहे. तिची भव्यता या मंदिरात आणण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. या मंदिराची रचना 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं तुळजाभवानीचं मंदिर त्याच्याच आधारावर बांधलेलं आहे. म्हणजे हुबेहूब प्रतिकृती त्याचप्रमाणे केलेली आहे. या मंदिराची रचना ही पूर्णपणे दगडात केलेली आहे. बरं, त्यासाठी लागणारा दगड हा 1350 टन कृष्णशिळा आणि सेलम या दगडाचाच वापर करून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. खाली बसून जरी हे मंदिर नव्याने उभारलं गेलेलं आहे, तरी सुद्धा या मंदिराची स्थापना सर्वात अगोदर 2004 साली झाली होती. त्याच्यानंतर काही वर्षानंतर मंदिर जीर्ण होत असल्यामुळे त्याची पुन्हा एकदा उभारणी करण्यात आली आणि मग हे मोठं आणि भव्य असं मंदिर बनवलं, जेणेकरून भाविकांना प्रति तुळजापूरचं दर्शन व्हावं आणि अगदी तुळजापूरला जाऊन आल्यासारखं फील व्हावा. मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण मोकळी अशी जागा आहे, हवेशीर अशी जागा आहे आणि मंदिर रोडच्या अगदी साईडलाच बांधलेलं आहे, जेणेकरून शोधण्याचा ताप नाही. येण्यासाठी तुम्ही इझिली येऊ शकता आणि मंदिराचं दर्शन घेऊ शकता. आता आम्ही प्रदक्षिणा केलेल्या आहेत आणि पूर्ण मंदिराचं शूटसुद्धा केलं आहे. आणि ह्या इकडे मॅडम बसलेले आहेत आणि आम्ही देखील. आणि हे घातलेलं जे आहे त्याचा मला पश्चाताप नेहमीच होतो, जे पण मी घालते त्याचा. हे असं सगळं झाडू मारून घेतलेलं आहे. त्यांनी पण साफ केलं होतं, तरीसुद्धा मी बोलले माझं थोडंसं कर्तव्य असतंच ना, त्यामुळे बोलली थोडंफार साफ केलं पाहिजे म्हणून हे असं घातलेलं आहे. असं वा, बाहेर ऊन लागतंय ना, बाहेर गरम होत आहे आणि आतमध्ये पूर्ण थंड वाटतंय मंदिरामध्ये. तिकडे पूजा सुद्धा करतात माणसं, असे नवीन नवीन गाड्या आणून.
व्हिडिओ बनवते ना मी. हां, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असं जाते आणि दहावीला हिला चांगला आशीर्वाद द्या. चला अंबाबाई, यशाच्या पहिल्या पायरीवरती आहे ती. जगदंबे गुणगौरव यश द्या तिला, आपल्याला दाखवायला आली पाहिजे गुणगौरव. आपण इंतजार करतोय ती. आणि बुद्धिरूपेण संस्थिता राय जगदंबे आणि पेपर सोडवा. व्हिडिओ बनवते युट्यूब चॅनल. हा, अरे वा, कोणचं चॅनल आहे तुझं? विद्यानिकम. विद्यानिकम. हा, अच्छा. कुठे राहते? चांगला विरारला. हा. चला अंबाबाई, हिला फॉलोअर्स वाढू दे. किती आहेत तुझे आतापर्यंत? आता 900 आहेत युट्यूबला आणि इंस्टाग्रामला 50,000 आहेत. अच्छा. फास्ट ट्रॅक वर. फास्ट ट्रॅक होते काय? अच्छा, जानेवारी. हा, तेज लोकल. एक्सप्रेसने धावू दे. एक्सप्रेसने जाते. विरारवाले मुंबईकडे जातात, लोकलनी जातात ना, म्हणून. चला एक्सप्रेस अंबाबाई, तुझी साहेब तिचं मान्य केलंय, ती पहिला तुला भेटीला येते, मग भारत भ्रमण करते. चला. हा, इकडे ओटी वगैरे घ्यायची असेल तर ओटी आहेत खूप साऱ्या. साड्या देखील आहेत, नऊवारी. तिकडे फुलं देखील होते. हा, कॅश पण माझ्या पर्समध्ये आतमध्ये. आता बघा आम्ही निघालो आहोत मंदिराच्या इथून. चपल्या वगैरे घातल्यात आणि हे बघा पाठी मंदिर. रोड टचच आहे. जर यायचं असेल तर स्टेशनवरून, ठाणे स्टेशनवरून डायरेक्ट ऑटोमेटेड. हां, चालेल. काय? सो थँक्यू सो मच. व्हिडिओ पूर्ण बघितली, शेवटपर्यंत बघत राहा, असेच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये नवीन एपिसोडसोबत, नवीन काहीतरी ठिकाणासोबत.